आज आपण झणझणीत अशी कोळंबी रसा बनवणार आहोत, अगदी सरळ सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपी बघूया। पण याआधी नमस्कार, मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। अशा छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग रेसिपी बघूया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोळंबी छान स्वच्छपणे धुवून 3 ते 4 पाण्याने त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटं। त्याच्यानंतर आपण मसाला घेऊया। सुक्या 5 ते 7 मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 ते 3 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, तेजपत्ता 2 मीडियम आकाराचे कांदे, 2 टमाटे आणि थोडंसं सुकं खोबरं। हे आता आपल्याला चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे। चांगलं तेल टाकून चांगला लालसर असं भाजून घेऊया सगळा मसाला। खोबरं भाजून झालं आता आपलं चांगलं। आता हे काढून ह्याच्यामध्येच आपल्याला मिरची, बाकीचं जे मसाला घेतला होता तो सगळा आपल्याला भाजून घ्यायचा, अगदी कांद्यासहित आपल्याला भाजायचा आहे। खडा मसाला पण चांगला भाजून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा चांगला लालसर असं झालेला आहे, पूर्ण करपवायचं नाहीये। आपला कांदा भाजून झालेला आहे, आता ह्याला काढून घेऊया। आता हे मिश्रण थोडंसं थंड झाल्याच्या नंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि बाकीचा सगळा मसाला घालून एकदा छानशी अशी पेस्ट तयार करून घेऊ। या प्रकारे पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता अशी बारीकशी झाली पाहिजे। आता आपण फोडणीकडे जाऊया। 3 ते 4 चमच मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं होतं। मोबाईल कधी गरम झाला आणि कधी व्हिडिओ स्टॉप झाला कळलंच नाही, तर इथं तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर मी तडका दिलेला आहे। तेजपत्ता आणि थोडंसं जिरं टाकून वाटलेला जो मसाला होता तो घातलेला आहे। 5-10 मिनिटं चांगलं त्याला तेल सुटून दिलेला आहे। तेल सुटल्याच्या नंतर ना 1-2 चमच मी घरचं लाल तिखट टाकलेला आहे। मसाला ऑलरेडी भाजलेला होता, आता मसाल्याला तेल सुटूस तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। या प्रकारे बघा साईडनं चांगलं तेल छानसं सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 5-10 मिनिटं चांगलं वरती खालती केल्याच्या नंतर ना आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। 1 चम्मच पेस्ट घातल्याच्या नंतर पुन्हा 5 मिनिटं चांगलं हलवून घेऊया आणि हलवल्याच्या नंतर मॅरिनेट करून कोळंबी ठेवली होती ती आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। घातल्याच्या नंतर साधारण 5 मिनिटं त्याला चांगलं मोठ्या गॅसवरती हलवून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झाकण ठेवून याला चांगली वाफ काढून घेऊया। 10 मिनिटं झालेलं आहे, झाकण काढूया। कोळंबी बघा चांगली भाजली गेलेली आहे मसाल्यामध्ये। थोडंसं 5 मिनिटं अजून हलवून घेऊया। गॅस मी बारीक केलेला आहे। आता ह्याच्याच मध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही घट्ट पातळ बनवायची त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। जेवढी मला ग्रेव्ही लागते त्यानुसार मी पाणी घातलेलं आहे। आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। ह्याच्यामध्ये 1 चम्मच चिकन मसाला टाकायचा आहे आणि छानशी मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घेऊया। उकळी बघा छानशी उकळी आलेली आहे। आता गॅस बारीक करूया, कोळंबी शिजून देऊया। आता ह्याला झाकण ठेवूया 15 ते 20 मिनिटं। 15 ते 20 मिनिटानंतर झाकण काढून बघूया आपली ग्रेव्ही कशी झालेली आहे। ते छानशी ग्रेव्ही तयार झालेली आहे, कोळंबी शिजली नाहीये अजून। तर अजून मी त्याला 15 मिनिटं ठेवणार आहे। 25 मिनिटं लागली मला कोळंबी शिजून घेण्यासाठी। छानशी कोळंबी माझी शिजलेली आहे। 25 मिनिटं लागले मला कोळंबी शिजवण्यासाठी। ग्रेव्हीला बघा छानसा कट सुद्धा झालेला आहे। हा बघा किती छानसा कलर आलेला आहे। ग्रेव्ही किती छानशी झालेली आहे। झणझणीत अशी कोळंबी रसा तयार झालेला आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल वरती।